कैलासवासी पंडित गोबी केडाम साहेब यांच्या 100वी जयंतीच्या उपलक्षाने आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतो. त्या अंतर्गतच आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत अनायाशी आज आपल्याला संधी भेटली की रस्ता सुरक्षा अभियान हा वाहतूक पोलीसदारांचा हा कार्यक्रम आहे. आणि आज आपल्याला सगळ्यात आनंदाचा दिवस की आपण पोलीस स्टेशनमध्ये जायलाही घाबरतो, परंतु आज सगळे साहेब लोक आज स्वतःहून आपल्याकडे आले आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की आज आपल्या महात्मा फुले विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम घ्यायचा आहे. खरोखर ही आनंदाची गोष्ट होती. या अशा अनमोल अशा कार्यक्रमासाठी लाभलेले RTO इन्स्पेक्टर अमोल मालकाने साहेब जे मंचावर उपस्थित झाले, अमोल मालुसकर सर असिस्टंट RTO इन्स्पेक्टर, व्यंकटेश सिंदम सर असिस्टंट RTO इन्स्पेक्टर, मेंढे सर जे RTO डिपार्टमेंट संबंधित आहे, अशा सर्वांचं मी स्वागत करतो. मित्रांनो, रस्ता सुरक्षा काय आहे? खरोखर हा एक गंभीर प्रश्न आहे. कारण शाळा सुटल्यावर ज्यावेळेस आम्ही शिक्षक लोक घरी जातो त्यावेळेस तुमचा स्मार्टनेस हा रस्त्यावर जास्त दिसतो. कोणी सरळ लाईनीत जात नाही, एकाच्या खांद्यावर एक. मला खरोखर ते म्हणजे आश्चर्य वाटते तुमच्या कौशल्याचं की एकाच्या खांद्यावर एक हात ठेवून सायकल चालवत कसे तुम्ही जाता हे अजून मला समजलेलं नाही. सकाळी 12 वाजतापासून आलेले संध्याकाळी 5 वाजता आपण ज्यावेळेस जातो तरी आपल्या गोष्टी संपलेल्या नसतात आणि आपण 2च्या लाईनीत न जाता वारंवार सांगितल्यावर सुद्धा 4च्या किंवा 5च्या लाईन एकसाथ करून अर्धा रस्त्यापेक्षा जास्त ब्लॉक करून आपण रस्त्यावर जातो आणि सुरक्षित घरी पोहोचतो. खरोखर हे कौशल्याचंच काम आहे. परंतु जेवढं रिस्क आहे तुम्ही घेता ते रिस्क जीवावर येऊ शकते एका दिवशी. नागपूर सारख्या शहरात काय वाटतं काय? त्या ठिकाणी असं आहे की रेड लाईट म्हणजे थांबणे, पिवळा लाईट म्हणजे वॉच करणे आणि ग्रीन लाईट वर जाणे. पण आजकाल तुमच्यासारखे जे तरुण आहेत ते येलो लाईट मध्येच रोड क्रॉस करून जातात आणि मग त्यांना काय वाटतं जास्तीत जास्त काय करेल, RTOचे पोलीस राहील, तुमचं फाईन, कारण स्वतः पैसे कमावलेले नाही राहत. परंतु मित्रांनो, समोरून एखादी भरधाव गाडी आली तर करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याची सुरुवात आम्ही अगदी प्रायमरी लेवलपासून म्हणजे शाळेपासून जर केली तर ते अगदी व्यवस्थितपणे तुमच्या मनावर बिंबवले जाते. या उद्देशाने शाळेमध्ये मार्गदर्शन करणं वगैरे हे काम आम्ही रस्ता सुरक्षेचा आमचा सप्ताह असतो, महिना असतो, ते महिनाभर व्यवस्थितपणे राबवतो. आणि त्याही नंतर तुम्ही जर ते नियम त्या नियमाचं पालन केलं नाही तर आम्ही मग रस्त्यावर वर्षभर रस्ता उठायचा. परंतु आम्ही महिनाभर तुम्हाला चॅलेंज देतो की तुम्ही सुधारावं आणि आम्ही पण मार्गदर्शन. तर आता कोणत्या क्लासेसची मागणी झाली ना? 8वी म्हणजे तुमच्यापैकी बरेचसे लोक मोटरसायकल चालवत असतात. तर RTOच्या नियमाप्रमाणे 18 वर्षाखाली तुम्हाला लायसन्स मिळत नाही. त्यामुळे 18 वर्षापर्यंत तुम्ही गाडी चालवणं अपेक्षित नाही. 18 वर्षानंतर तुम्ही मोटरसायकल चालवायला लागते. तोपर्यंत तुम्ही सायकल चालवण्याचा आनंद घ्यायचा. आता आम्ही बघतो गाडी चालवताना आम्हाला रस्त्यावर बरेच मुलं दिसतात, म्हणजे शाळेची मुलं, कॉलेजची मुलं गाडी चालवताना बरेचसे दिसतात आणि तेही व्यवस्थितपणे गाडी चालवताना दिसत नाही. म्हणजे रॅश ड्रायव्हिंग जे आम्ही म्हणतो, म्हणजे झिगझॅग ड्रायव्हिंग किंवा हात सोडून वगैरे अशी टर्न करणे, अशा प्रकारे बरेचशी मुलं आम्हाला रस्त्यावर गाडी चालवताना दिसतात. काय दिसतात ना, राजबीर दिसतात ना तसे बरेच जण. आता ते कशासाठी करतात याचं कारण नेमकं आम्हाला ते समजत नाही. ते काही स्टंट वगैरे जे आहे ते बहुतेक कोणाला तरी इम्प्रेस करण्यासाठी करत असतात. पण त्याच्यामुळे कोणीही इम्प्रेस होत होते का? इम्प्रेस कोणी
कोणी इंटरेस्ट होत नाही त्याच्यामध्ये. आणि तुमचा जर ॲक्सिडेंट होऊन हातपाय जर तुटला आणि तुम्ही जर दवाखान्यात भरती झाले तर तुम्हाला दवाखान्यात भरण्यासाठी पण कोणीही कोणीच येत नाही. तिथं फक्त तुमचे आईवडील राहतात, दुसरं कोणी येत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारचे स्टंट हे करू नका. आणि मला माहिती आहे किती लोकांकडे लायसन आहे का? नाही. 18 वर्षापर्यंत तुम्हाला लायसन मिळत नाही, बरोबर. आता टू व्हीलर चालवताना हे एवढं रस्ता सुरक्षा महत्त्वाचं काय आहे? महत्त्व काय आहे याचं? एवढं डिपार्टमेंट एवढं इंटेन्शनली एवढं वर्कफोर्स त्याच्यामध्ये करून एवढा पैसा ओतून सर्व गोष्टी कंडक्ट करते, याचं काय महत्त्व काय आहे? तर दरवर्षी 4.5 लाख लोक अपघातग्रस्त आहेत. म्हणजे एवढ्या लोकांचे अपघात होतात, त्यातले 1.5 लाख लोक दरवर्षी मरण पावतात. 1.5 लाख लोक. आत्ता 2 वर्षापूर्वीची आपण परिस्थिती बघू. कोविड आला. कोविडमध्ये झाली, लोक मेली, मृत्युमुखी पडली, पण दरवर्षी एवढी मरतात का? मरतात का? नाही. कोविड आला, 1-2 वर्ष त्या मनगातला कोविड निघून गेला. इथे दरवर्षी 1.5 लाख लोक मरत आहेत. मग कोविड जास्त सिरियसली घ्यायला पाहिजे की रस्ता सुरक्षा? रस्ता सुरक्षा. आणि हा जो आकडा आहे हा दरवर्षी वाढत जातो. ही फार खेदाची गोष्ट आहे. म्हणून आम्ही काय करतो, आम्ही किंवा वाहतूक जी शाखा आहे ती दरवर्षी प्रत्येक महाविद्यालयात जाऊन, शाळेत जाऊन, जे काही NGO असतील त्यांच्यामार्फत रस्ता सुरक्षेचा जनजागृतीचा कार्यक्रम करतो. आता रस्ता सुरक्षेमध्ये आपण जसं बघितलं तर काय आहे, आपल्याला जो महात्मा गांधीचं एक खूप छान वाक्य आहे मला जे आवडतं, बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. म्हणजे तुम्हाला जे काही चेंज करायचं आहे तर तुमच्यापासून सुरुवात करा. मग आता मी काय करणार, रस्ता सुरक्षेमध्ये मी माझा एक छोटा घटक आहे. मी काय करतो, मी वाहन चालवतो, म्हणजे मी एक ड्रायव्हर आहे. मग हा घटक कसं हे करू शकतो, जनजागृती कशी आता बघा, आपण जेव्हा तुम्ही टू व्हीलर चालवता तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा काय केलं पाहिजे? हेल्मेट घातलं पाहिजे. हेल्मेट माहिती सर्वांना. काय घालायचं हेल्मेट? ॲक्सिडेंट नाही झाला पाहिजे, बरोबर आहे. आता बघा, ही जी आकडेवारी मी तुम्हाला सांगितली त्याच्यामध्ये मॅक्सिमम जी मृत्युमुखी पडणारे जे वयोगट आहे तो किती आहे? 14 ते 29 वर्ष. म्हणजे सगळे यंग जनरेशन आहे. आणि ती एकदम खेदाची गोष्ट आहे की एवढ्या कमी वयामध्ये मुलं ड्रायव्हिंग करतात, रॅश ड्रायव्हिंग करतात, ओव्हर स्पीडिंग करतात. काटेकोरपणे पालन करीन. रस्त्याचा वापर करणाऱ्या सर्वांचा मी आदर करेन आणि रस्ता सुरक्षेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. मी शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो की माझा देश अपघातमुक्त होण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे खूप खूप आभार. बसू शकता. रस्ता सुरक्षा अभियान हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आपल्यासाठी या ठिकाणी राबवण्यात आला. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभलेले श्री माननीय अमोल मालखणे साहेब, RTO इन्स्पेक्टर चंद्रपूर यांनी रस्त्याची सुरक्षा काय असते, रस्त्यावर चालताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे, वाहन चालवताना आपल्याला हेल्मेट लावणे अत्यावश्यक का आहे, 4 व्हीलर चालवताना आपल्याला सीट बेल्ट लावणे आवश्यक का बरं आहे, आणि आपण आपली स्वतःची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे आणि त्यांना आपण कशा प्रकारे सहकार्य केले पाहिजे, अशा प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केले. त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्री माननीय अमोल मालुसकर साहेब यांनी सुद्धा उपस्थित विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाहतुकीचे नियम काय असतात आणि वाहतुकीच्या नियमांची आपल्याला कशा प्रकारे पालन केले पाहिजे हे योग्य प्रकारे त्यांनी आपल्याला याचे मार्गदर्शन केले.
त्याबद्दल सुद्धा त्यांचे मी या ठिकाणी आमच्या या विद्यालय व महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय श्री व्यंकटेश सिंदम साहेब असिस्टंट इन्स्पेक्टर चंद्रपूर यांनी सुद्धा या कार्यक्रमात